दोस्ती सावरे वर्सेस मयूर ग्रुप बदलापूर गाव गुरुवारी या मॅचेस असणार आहेत आणि शेवटचा जोबेलीपाडा वर्सेस इनगाव पंकज असे जांताराजा शील्ड या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि लगेचच आपण जाऊया ऑनगोइंग मॅचकडे या ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये श्रवणजी धुमाळे यांचा आभार धन्यवाद थँक्यू सो मच येस थँक्यू सो मच खूप चांगली मॅच आपण पाहिली आणि त्याचबरोबरीनं खूप चांगला आवाज देखील आपण ऐकलात जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहत आहे स्ट्राईक इनला मंगेश नो स्ट्राईक इनला प्रदीप सलामवीर मंगेश भोईर नो स्ट्राईक इनला प्रदीप भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती चिंतामण षटक क्रमांक पहिला मॅगी ऑन स्ट्राईक ओहो या वेळेला पंच केला मैदानाच्या आतमध्ये डीप पॉइंट क्षेत्र निवडत असताना अप्रतिमा फटका आपल्याला पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंटच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला वार पहिला धमाका आपल्याला पाहायला मिळाला टीम जानमान ढोके संघाचा धमाकेदार दर्जेदार भगवा षटकार तालुका प्रमुख चषक 2025 क्रिकेटची शाळा क्रिकेटची नगरी क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा रणयुती महासंग्राम क्रिकेटचा महाकुंभमेळा आणि थरार क्रिकेटचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय भरपूर चांगली अग्रक्रमांकाची क्रीडा स्पर्धा षटकार आलाय सेकंड इनरवर सलगचा दुसरा धमाका पहिला षटकार डीप पॉइंट रिझर्व मध्ये दुसरा षटकार मिड विकेट रिझर्व मध्ये मंगेश भोईरच्या बॅटमधून सलगचा दुसरा धमाका सिक्सर आपल्याला पाहायला मिळतंय मंगेश भोईरच्या बॅटमधून षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन हॅट्रिक बॅटर मंगेश नेक्स्ट बॉल यावेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला स्लाइस करायचं होतं नाही जमलं आणि या डॉट बॉलची सांगता पहिला बॉल डॉट तर नंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार तिसऱ्या बॉलवरती षटकार चौथा बॉलला डॉट षटक क्रमांक पहिल्या मधील 2 बॉलचा खेळ शिल्लक पाचवा बॉल बॅट शिल्डिंग एज बॉल मागे चालला होता विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळाले येस मागचा मॅचचा मान ऑफ द मॅच आपण देणार आहोत सिद्धिविनायक काराव या टीमचा सागरला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना तब्बल 5 विकेट त्याने कॅरी केल्या आणि बॅटिंग करत असताना तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधून आला अर्थातच सागर ठरलाय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला सागर आपण या आपल्या मानाचा आपल्या हक्काचा आपल्या सन्मानाचा मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण कलेक्ट करायचा आहे कार्याध्यक्ष आदरणीय सन्मान्य दिनेशजी भोईर साहेबांना विनंती असेल साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच ज्यांना गोलंदाजी करत असताना तब्बल 2 षटक हाताळले 5 विकेट त्यांना कॅरी केला बॅटिंग करत असताना 16 धाव्यांची माराथॉन इनिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थाने विजय प्रस्थापित करून देत असताना
येस कासगावकरांची ही अग्रनामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहे आणि त्याचबरोबरीनं कासगावचे लाडके उद्योजक आदरणीय सन्माननीय भाऊशेठ राऊत हे देखील या माचचा खऱ्या अर्थानं गोव्यावरून आनंद लुटत असताना भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. भाऊशेठ राऊत हे खऱ्या अर्थानं थेट गोव्यावरून ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटतात. जाऊयात पुन्हा एकदा माचच्या दिशेनं नानाला आपण पाहत आहे. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये प्रगती पथावरती आहे नाना. पहिला बॉल फेस केला बॅट्समन प्रदीप भोईरला पाठीनं सिंगल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि आता स्ट्राईक इनला मंगेश भोईर आपण पाहता. 3 षटकर आल्यात. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेग प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आशाभूत नजरेनं बॅट्समन मंगेश भोईरनं पंचांकडे पाहिलं होतं आणि इथे पंच वळल्यात. पंचांनी दर्शवलंय की हा बॉल वाईड असेल. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय. यावेळेला टॅप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डेंजर एंडला थ्रो फेकी झाली होती. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. शुभ अंकावरती स्कोर कार्ड 21. येस याच दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय सन्माननीय भाऊशेठ राऊत हे खऱ्या अर्थानं गोव्यावरून थेट या स्पर्धेच्या ऑनलाईनच्या माध्यमातून आनंद लुटत असताना आणि कॉमेंटेटर माडी सर यांच्यासाठी देखील त्यांच्या माध्यमातून भरपूर सारा शुभेच्छा आल्यात. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 23. षटक क्रमांक दुसरा पहिल्या बॉलवरती सिंगल तदनंतर वाईड आला तदनंतर सिंगल आणि आता या 2 धावा. प्रदीप भोईरला आपण पाहताय ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सॉफ्टांना खेळला होता. हलक्या हातानं ड्राईव्ह करायचा होता. फिल्डर शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 38 सर्कलच्या बाहेर तब्बल 3 खेळाडू एक वाईडिश लॉंग ऑन एक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट रिझर मध्ये 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला क्या बात आहे. मागचा पाय वाकवला आणि बॉलला सरळ फेकून दिला. आसमानी टोला आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समॅन प्रदीप भोईरच्या बॅटमधून. हा गगनभेदी गगनचुंबी बिग बिग अ लॉंग वे दर्जेदार षटकार. एकोणतीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जर्मा डोके आसागा बॅटिंग करत असताना सलगचा दुसरा उडवायचा प्रयत्न. फटका फसला. फिल्डर पोहोचलाय आणि एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये अचूक झेल टिपत असताना फलंदाज बाद. प्रदीप भोईरची जागा भरून काढण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत रुपेश भोईर. तिसरं षटक प्रगतीपथावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती बालू. तिसऱ्या षटकामध्ये बाळूला आणलं गेलंय. स्ट्राईक एंडला मंगेश भोईर नो स्ट्राईक एंडला रुपेश भोईर. पहिला बॉल मॅगीसाठी इथे शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर आणि त्याच्या बीट करून त्याला इंडिया गेटच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करत असताना रन्स मिळतील 4 मंगेश भोईरच्या बॅटमधून. अजून एक
मंगेश भोईरच्या बॅट मधून 33 धावा. या वेळेला चेंज ऑफ पेस और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के आपण लिए. पाहता षटक क्रमांक 4 हमारे मध्ये चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. सलामीसाठी आला होता ज्याच्या बॅट हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगला आपल्याला पाहायला मिळते. गुडले स्पॉट वरती हा चेंडू जाऊन आदळला आणि त्यानंतर सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये पहिला चेंडू आला. डॉट. हॅलो चिक. धावफलक स्थिरावले 35 या अंकावरती. डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक 4 आपण पाहताय. चेतन दुसरा बॉल. मंगेश भोईर तयार. स्ट्राईक एंडला कोदून काढायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. विशेप मध्ये खेळलाय. वाडिश लॉंगॉन रिझर्व मध्ये फिल्डर. चिकी सिंगल. एकच धाव. या एका धावेच्या साथीने खऱ्या अर्थानं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आपण पाहताय. परेश स्ट्राईक एंडला जो तब्बल 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. अजून एकही बॉल बॅट्समन परेशनं फेस केलेला नाहीये. 36. यस या दरम्यान आपण पाहत आहे काराव ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय सन्मान्य नंदूजी शेंडे साहेब यांचं देखील आज दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम वेलकम. मान्यवरांचं याच दरम्यान स्वागत करत असताना चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन परेशच्या बॅटमधून. परेशने हा दमदार चौकार ठोकला. सध्याच्या घडीला धावफलका जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या नुकसानात जयमान ढोके या टीमची टोटल तब्बल 40 अंकावरती 40 रन्स. परेशसाठी हा बॉल मैदानाच्या आतमध्ये लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड इट. बॉल थांबणार नाही. हा वेळ शिवार तलब करत असताना हा मोठा धमाका. बिग ब्लास्टेड स्ट्रोक. सिक्सर. बरसायला सुरुवात झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 तडाखे परेशच्या बॅटमधून आल्यात. या वेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आला आणि षटकाराचं प्रतिउत्तर लगेचच डॉट बॉलने देत असताना गोलंदाज चेतनला आपण पाहिला. चेतनचा जर विचार करायला गेला तर अद्याप चेतनना 5 चेंडू हाताळल्यात. त्यामध्ये तब्बल 11 धावा त्याने खर्च केल्यात. 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 2 डॉट. सेकंड लास्ट ओव्हर आपण पाहताय. सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल आडवा बाटनं हा स्ट्रोक खेळला. मैदानाच्या आतमध्ये फिल्डर आहेत बनूरातील फक्त आणि फक्त प्रेक्षक. फिल्डर से मस्तक से दस्तक देते हुए सीधा 6 रनों के लिए षटकार. टीमची टोटल अर्धशतक गाठत असताना 50 अप अर्थातच तब्बल 52 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय.
एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जयमान ढोके या टीमचा आणि या प्रयत्नामध्ये यश देखील प्राप्त होत असताना ढोके टीमला आपण पाहत आहे 52 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्या 2 गड्यांच्या नुकसानात 4 षटकांच्या अखेरीस 52 रन्स लॉस ऑफ 2 विकेट 4 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जयमान ढोके. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 5वं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती बाळू. पहिला बॉल बॅगीसाठी या बॉल चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये गुडलर स्पॉटवरती आढळून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल इथे डॉट आला. अगदी बाळूचा जर विचार करायला गेला तर तिसरं षटक त्यांना हाताळलं होतं त्यामध्ये पहिला बॉल हाताळत असताना चौकार त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता या शेवटच्या षटकाचा पहिला बॉल डॉट. यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. मोठा धक्का बॅटिंग करत असताना टीम जयमान ढोके संघाला बिग विकेट बिग लॉस. यत्ना बॅटची लिडिंग एज बॉल मागे चाललाय. शॉट फाईनली ग्रीजनचा फिल्डर चेंडूच्या पाठबोरा भन्नाट वेगाने धावतोय आणि बघता बघता या बॉलवरती धावा एकवडल्या जातील. त्या तब्बल 254 54 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती मंगेश भोईरची विकेट संपादित केली गोलंदाज बाळूनं आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवरती या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 54 धावा. यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे बॅट्समनला बीट केलंय. धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा हा तब्बल 4था बॅटिंग करत असताना जयमान ढोके या टीमला 54 अंकावरती. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला होता. 2 षटकार 1 चौकार बॅट्समन परेशच्या बॅट मधून देखील आपण पाहिल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक 17 क्रमांक पहिल्यामधील. या वेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील करायचा प्रयत्न. यस तिसऱ्या पंचांची मागणी थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. फलंदाज बाद होईल की फलंदाज सेफ आहे हे देखील आमच्या टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. याच दरम्यान शुभागमन झालाय. इंदगाव टीमचे एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच दत्ता कडाव डीके यांच्या माध्यमातून तब्बल 5 बॉलमध्ये 35 धावा या बनवल्या नव्हत्या गेल्या तर खर्च केल्या गेल्या होत्या. असे डीके सर यांचं देखील आगमन झालं. यस बॅट्समन सेफ असेल. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू. 5वा बॉल आपण पाहत आहे. शेवटचा बॉल. या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या 4 षटकामध्ये धावा आपण पाहिल्या होत्या तब्बल 52 आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रो लावण्याचं काम आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या 5 चेंडू गोलंदाज बाळूनं हाताळल्यात फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील संपादित केली आहे. वॉट बॉलिंग. शेवटचा बॉल. यावेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर करून झाली चूक.
सिंगल इथे जरूर एकवटली झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल आपण पाहता. अवघ्या 3 धावांचं षटक आणि बघता बघता पहिलं सत्र इथे कंप्लीट झालं. पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान ढोके या टीमनं धावा बनवल्यात. त्या 55 आणि 56 धावेंचं माफक लक्ष उभं केलंय ते कासगाव वाडी या टीमच्या विरोधात. आणि कशा प्रकारे खऱ्या अर्थानं या 56 धावा चेस केल्या जातील कासगाव वाडी या टीमच्या माध्यमातून. येस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आर.के. वालिवली हा संघ आणि तदनंतर त्यांना फॅट करेल. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रदीप 11 गावदेवी बेलवली हा संघ. या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर चला दोन टीमचे कॅप्टन आपण लगेच या टॉस आपण करणार आहोत. आर.के. वालिवली टीमचे कॅप्टन आणि या गावदेवी बेलवली टीमचे कॅप्टन लगेचच या टॉस बॉक्स मध्ये टॉस आपण करूयात. चला दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती राहील टॉस साठी लगेच यायचं. आपण थोडासा दादा आवाज दे माईकला. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप 11 गावदेवी बेलवली आणि आर.के. ग्रुप वालिवली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी यायचं. या ठिकाणी उत्तम दर्जाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या आचारी सुरेश खांबाळे आणि भगवान खांबाळे यांचेही या व्यवस्थापन समितीच्या वतीनं विशेष आभार. उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं. आणि तसेच आमचे संतोष लहाने गणेश नरेश राऊत यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावरती यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती राहील की आपण लगेचच या ठिकाणी यायचं. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला टॉस आपण करू. या दरम्यान विनंती राहील टॉस साठी आपण उपसरपंच काराव ग्रुप ग्रामपंचायतचे आदरणीय नंदू शिंदे यांना विनंती राहील की आपल्या शुभास आपण टॉस करू. साहेबांना विनंती राहील आपण यायचे. सेकंड राऊंडचा पहिला सामना होणार आहे. दोन टीम मध्ये हाकेच्या अंतरावरती असणार आहे दोन गाव आणि ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. राजेश आणि आतिश दोघांना विश ऑल द बेस्ट. या नंदूजी शेंडे साहेब यांना विनंती राहील आपण यायचंय. आपल्या शुभास आपण टॉस करू. सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. ओके कॉल कोण करणार. बेलवलीला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. हेड इज कॉल देन हेड इट इज नंदूजी कराळे. आपला शेंडे यांना विनंती राहील आपण स्थान बनवायचे. टॉस जिंकलाय राजेश. फक्त निर्णय कावायचे बॅटिंग. हा धाडसी निर्णय आणि लगेचच दोन्ही संघांना आपण देऊ विश ऑल द बेस्ट. कारण आता दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघाचा खेळ अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की प्रदीप 11 गावदेवी बेलवली संघाने जिंकलेला आहे टॉस आणि लगेचच त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. आणि प्रतिस्पर्धी टीम शतकक्षणासाठी आमंत्रित केले ते आर.के. ग्रुप वालिवली संघाला. संतोष मामा येरमाळी यांना विनंती आहे आपण या. आपलं मनपूर्वक स्वागत. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील क्लॉक वॉच ऑन करायचं. वेळेचं बंधन आहे. आणि करूयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती परिवर्तन. या 56 धावा खऱ्या अर्थानं बनवल्या जातील की या 56 धावा डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन. या ऐकूयात जोविली गावचा एक मखमली आवाज अर्थातच महेशजी धुळे सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद श्रवणजी धुमाळे ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. आणि आपण जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. अब तक 56 धावांची गरज आहे कासगाव वाडी या टीमला आपण पाहणार आहोत.
आज मकर संक्रांती आणि मकर संक्रांती निमित्त सर्वांना शुभेच्छा सुद्धा आपण देणार आहोत. अगदी या अगोदर आपण दिवस छोटा पाहिलेला आहे आणि रात्र मोठी पाहिलेली आहे, परंतु आज सूर्यदेवता ही मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे, म्हणूनच मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करत असो. दिवस आजपासून थोडासा मोठा होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला पहिलाच बॉल, व्हाट अ शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलचा एक टप्पा घेत सीमा पार टीम कासगाववाडी संघाला मिळतील या पहिल्या 4 धावा. आलेला पहिला दर्जेदार संघर्षमय चौकार. 56 धाबांचा पाठलाग चालू आहे. पहिल्याच बॉलवरती बाळू कडाळीच्या बॅटमधून चौकार आलेला. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय ऑन साइडला. आपण पाहतो बॅटची आतली कडा लागली हलकीशी, तोपर्यंत एक सिंगल, पुढे राहिला चेंडू आणि चांगलं कमबॅक. मॅगी आहेत जय हनुमान ढोके संघ आपण पाहतोय. या संघाच्या वतीने नेहमीप्रमाणे अगदी संघाची कमान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो आमचा खऱ्या अर्थाने जय हनुमान ढोके टीमचा दर्जेदार गोलंदाज मॅगी, अर्थातच मंगेश भुईर. 5 धाबा धाव फलकावती आहेत. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढते. कासगाव गावातील ग्रामस्थ जे ज्येष्ठ असतील त्यांना विनंती राहील आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठाची शोभा पण वाढवायची आहे, कारण आपली सर्वांची स्पर्धा आहे. ग्रामस्थ मंडळ कासगाव श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव यांच्या वतीने स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईक एंडला पांडुरंग ऑन साइडला, आणखीन एक हिट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 लॉंग रेस षटकार आपण पाहतोय. पांडुरंगाच्या बॅट मधून आलेला पहिला बिग ब्लास्ट षटकार. फटके पाहायला मिळाले मंगेशच्या विरोधात. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगली लाईन आणि चांगलं फिल्डिंग सुद्धा आपण पाहतोय. अगदी आपण पाहतो माइंड सेट फटका पाहायला मिळाला होता. जणू काय अगोदर ठरवलं होतं की स्विच हिट करून हा फटका खेळायचा आहे आणि त्यासाठी फुलटॉस बॉल सुद्धा बॅटवरती व्यवस्थित प्रॉपर आला होता. क्षेत्ररक्षण लाजबाब रवी भोईर त्या ठिकाणी होते. कबा पॉइंटला आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षण करत असताना डॉट बॉल. हो, पुढे एकदा मागचा पाय वाकवला होता. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मागचा पाय वाकवल्यानंतर एक वेगळी शैली असते, एक वेगळी ऊर्जा प्रचंड प्राप्त होत असते. अगदी आम्ही नेहमी सातत्याने चर्चा करत असतो की नटराज नृत्याची अधिष्ठाती देवता नटराज, अर्थातच जे नृत्य तांडव असतं आणि कुठेतरी शिवशंकराचं ते प्रतीक मानलं जातंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस आणखीन एक चांगला प्रयत्न राहिलेला आहे त्या ठिकाणी आणि सोपा झेल ड्रॉप सुद्धा केलेला आहे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धाबा येत आहेत आणि त्याच फलंदाजाला बाद करण्याची एक नामी संधी होती जी हनुमान ढोके टीमकडे, आणि आता ती संधी सुद्धा गमावलेली आहे. दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. हळूहळू थोडंसं अंधार, जणू काही थंडगार वातावरण या ठिकाणी क्लायमेट निर्माण झालेलं आहे. असं वाटतं की जणू काही या संपूर्ण मॅचेसवरती पावसाचं सावट आहे. अंधाराच्या साम्राज्य पसरत चाललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु हरकत नाही आहे मित्रांनो. ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न केली जाईल हा निर्धार घेऊन श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला मंगेश भुईरचा खेळ या ठिकाणी पहिल्या षटकाचा संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात करत असताना 13 धाबा. प्रत्येक संघ जेव्हा पहिल्या षटकामध्ये दुहेरी अंकामध्ये धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या संघाला एक वेगळी ऊर्जा त्या संघाकडे असते, एक वेगळी एनर्जी घेऊन मैदानावरती धावांचा पाठलाग करत असतो. तसाच प्रयत्न करावा लागेल. मी मगाशी सांगितलंय बाळाशेठ कांबरी आणि आमच्या समवेत जेव्हा चर्चा झाली की आज कासगाववाडी हा संघ पूर्णपणे ऑस्ट्रेलिया जर्सीमध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे. येल्लो जर्सीमध्ये मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 56 धावांची गरज आहे. अब तक 56चं हे टार्गेट आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज कविदास भुईर बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. परेश भुईर या नावाने सुद्धा या गोलंदाजाला ओळखलं जाते. देखील शेलवले एक सामना जिंकत
सिद्धिविनायक काराव संघ पुढे सरकलेला आहे सेकंड राऊंड मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी सुद्धा सज्ज आहे. सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक. चला लक्षात असू द्या तुम्हाला 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं असणार आहेत आणि त्यापेक्षा जास्त अधिकचा वेळ तुम्ही घेत असाल तर एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल स्लॉगरच्या षटकामध्ये. हे लक्षात असू द्या. इंटरनॅशनल रूल्स प्रमाणे आपण या बाशला या ठिकाणी फॉलो करतोय. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल दिशेपासून भरकटले गोलंदाज परेश. स्ट्राईक एंडला बाळू. ओ धीम्या गतीचा बॉल आणि इथे फसवलंय बाळू खडालीला. बॅटची एज घेतली. बॉल चालला मागे. एज अँड टेकन कॉट बिहाइंडच्या रूपानं फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागला टीम कासगाव वाडी संघाला. फलंदाज बाळू खडाली. बॅक टू द पॅव्हिलियन. एक जबरदस्त सिंगर आहेत आणि आणखीन एक गाणं या स्पर्धेच्या वतीनं लगेचच लॉन्च होणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला आणखीन एक गाणं या स्पर्धेवरती ऐकायला तुम्हाला जरूर या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं. गोलंदाज परेश स्पर्धेचे मुख्य शिल्पकार. संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत असताना आमचे सन्माननीय लाडके अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि आता इथे लाईन अप्रतिम पाहायला मिळते. मेरिट नुसार हे षटक हाताळलं जाईल. 56 धाबांची गरज आहे. अगदी आपण पाहतो या क्रीडानगरीमध्ये कोणती धाबा संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. ओव्हर द विकेटने यावेळेस लॉंग ऑफला आपण पाहतो शतक सज्जद मंगेश आणि तिथे झाली मिस्टेक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काय हाताला चटका लागून हा बॉल सीमा पार आलेला. आणखीन एक दर्जेदार चौकार. धावत संख्येला पुनश्च एकदा भरारी मिळते. अगदी आपण पाहतो उसळी मळत असताना 18 धावा धाव फलकावरती आहेत. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. इथे थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि आता DRS या ठिकाणी खेळण्यात आलेला बॅट्समन रिव्ह्यू पंच दर्शवतात. ओव्हर द वेस्ट हार्ट फॅक्टर बीमर बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कंबरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर कदाचित 1+1 मिळू शकतील. जर मात्र चेंडू लँड होत असेल तर मिळेल फक्त एक सिंगल धाव. आणि या ठिकाणी आपण या सर्व गोष्टींचा उलगडा होईल. क्वालिटी विथ क्लिअरिटी आम्ही नेहमी चर्चा करत असतो. यासाठी फेअर डिलिव्हरी मिळेल सिंगल धाव. चेंडू लँड होत असताना आपण पाहतो या ठिकाणी पंचांनी पाहिलंय आणि सांगितले की हा चेंडू फेअर आहे. अर्थातच अगदी आपण पाहिलं तर सगळा चेंडू म्हणावा लागेल. संधी होती फलंदाजाकडे परंतु ते त्याने गमावली आहे. चिंतामण आणि पांडुरंग हे 2 खेळाडू आहेत. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे. स्ट्रॉंग अपील. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या परंतु आता या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न परेश भोईर करतात. सीधी उंगली से घी निकलती नहीं है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि तसा प्रयत्न पांडुरंगचा आपण पाहतो या ठिकाणी राहिलेला आहे. परंतु या ठिकाणी धावा येत नाही आहेत आपल्या संघासाठी. 56 धावांचा पाठलाग मैदानामध्ये चालू आहे टीम कासगाववाडी या संघाचा. तो या ठिकाणी बंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता आणि आता अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे आणि
पाहिलं जाईल त्या ठिकाणी पास वरती पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. चेक करू आपण. चला जास्त वेळ घेऊ नका ऑफिशियल, कारण कदाचित आपण पाहिलं तर आपल्याकडे टेक्निकल टीम उपलब्ध आणि या सर्व सुविधा असल्या कारणास्तव चर्चा होत असते. कारण आता पंचांचं सुद्धा सुगीचे दिवस आलेले आहेत, जेणेकरून आपण पाहतो या ठिकाणी तुम्हाला लगेचच ॲक्शन रिप्लेमध्ये ते सर्व काही गोष्टींचा आढावा घेता येतो. फलंदाज आउट नसेल, सेफ असेल, कारण जेव्हा तुम्ही मंकड विकेट घेता तेव्हा तुम्हाला स्टंपला बॉल लावावा लागतो. तुम्ही थ्रो केलेला आहे, फर्स्ट अटॅम्पमध्ये थ्रो केलेला आहे, लक्षात असू द्या. डायरेक्ट वेस्टर्नवरती तुम्ही फेकलेला आहे चेंडू आणि त्या कारणास्तव या ठिकाणी फलंदाज बाद नसेल फिरोज खान सर. आणि या बॉलवरती काही डिसिजन असेल, हा चेंडू या ठिकाणी फेर असेल की जो काही डिसिजन असेल अविनाश टेंबे तो आमच्यापर्यंत सुपूर्द करायचा. डॉट बॉल, डेड बॉल असेल. ओके ओके, हा हे पाच धावा या षटकामध्ये आलेले आहेत. चला आपण लगेचच मॅचला ऑन करू. चर्चा या गोष्टीची होईल की मंकड विकेट अगदी आपण पाहतो रूल्स प्रमाणे तुम्हाला स्टंपला ॲक्शन जर पूर्ण केली असेल कंप्लीट तर तेव्हा सुद्धा फलंदाज पूर्णपणे सेफ असतात. परंतु या ठिकाणी त्याच्या अगोदर तुम्हाला एस्टानमध्ये चेंडू लावावा लागतो. लाईन शॉर्ट ऑफ लेन, वेग प्रचंड आहे, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता शेवटचे तीनही चेंडू डॉट आलेले. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. चर्चा आपण चला ढोके टीम जास्त वेळ घेऊ नका, ऑलरेडी सूचना येतात, कारण अजून आपल्याला सेकंड राऊंडच्या 2 मॅचेस, एक मॅच थर्ड राऊंड क्वालिफाय मॅच सुद्धा आजच घ्यायची आहे. लक्षात असू द्या बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचा जो नवीन जो नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे की तुम्हाला क्वालिफाय मॅच परतच धावा काउंट केल्या जातील. टोटल स्कोर कार्ड वरती 19 धावा झालेले, 19 रन्स, 18 बॉल शिल्लक आहेत. आणि आता आमचे प्रशांत आम्हाला सांगतील या मॅचचा इक्वेशन. 56 धावांची गरज असताना 18 बॉल आणि 37 धावांची गरज आहे टीम कासगाववाडी या संघाला जिंकण्यासाठी. चला जास्त वेळ घेता टीम, लक्षात असू द्या, मॅच ऑन करा. 18 बॉल 37 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज माउंट व्ह्यू लॉन्स एंड कडून षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 37 धावा. सामना बॅलन्स आहे, सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. क्षमता आहे टीम कासगाववाडीकडे सुद्धा आणि क्षमता टीम चेअरमन ढोकेकडे सुद्धा चांगले दर्जेदार गोलंदाज आहेत. पाहावं लागेल या मॅचचा रिझल्ट काय असेल. 18 बॉल 37 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज चिंतामण. यावेळेस स्लॉप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय लॉंग ऑफला, क्षेत्रक्ष वेगाने येतात मंगेश भोईर. एकाच ॲक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलंय. जबरदस्त फिल्डिंग, वॉर्ड फिल्डिंग. एक धाव मिळेल. सिंगलच्या जोरावरती संघाची धावसंख्या पुढे सरकते. 18 बॉल 37 धावांची गरज असताना आता मॅच
रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डोलायमान अवस्थेमध्ये ही स्पर्धा आणि ही मास सुद्धा आहे, कारण दर्जेदार खेळ आयुष्यामध्ये आपण पाहतो काहीतरी वेगळं करण्याचा प्रत्येक वेळी प्रत्येक दिवसामध्ये प्रयत्न राहिलेला आहे. आणि आता हे संपूर्ण याचा श्रेय आमच्या सर्व लाडक्या आयोजकांना जात आहे. गोलंदाज सज्ज आहे षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळेस ऑन साइड लाडब्या बॅटने मिड विकेटला बॉल चालला निकी देतात. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल, थ्रो झालाय, पाहावं लागेल, परंतु 2 धावा इथे चित्त्याच्या वेगाने एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता एक धाव फार महत्वाची आहे या मॅच मध्ये. अभी नाही तो फिर कभी नाही, हेच दोन्ही टीमला माहिती आहे. आणि हे समीकरण इथून आता मात्र त्याच्यावरती प्रत्यक्षात खरं उतरावं लागणार आहे या मॅच मध्ये. जो जिंकेल त्याचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम राहील आणि जो पराभूत होईल त्या संघाला 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. गोलंदाज सज्ज जयेश, बॉलिंग टॅकवरती राईट आर्म द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंच सहमत नाहीये. डॉट बॉल, शॉट ऑफ प्लेन, चेंडू पडल्यानंतर गुड लेंथ वरून सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चालला ब्लाइंड स्ट्रोक. आणि इथे आपण पाहतोय हा सुद्धा डॉट बॉल आलाय. जर जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज वाढवले ना तर दबाव कासगाव वाडी संघावरती राहील बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज जयेश, ऑन साइडला वॉट अ शॉट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन तेंडुलकर कक्षाच्या वरून हा बॉल बाउंड्री लाईनला मात्र बीट करत असताना ठोकलाय. दर्जेदार संघर्षाचा शंखनाद करणारा बिगिट षटकार. पाटर आपण पाहतो पांडुरंगा सांगत असताना, अरे आ देखिए जरा किसमें कितना है दम, जरा जम के रखना कदम मेरे साथिया. बॉल चाललाय अवेसन किले कव्हरच्या दिशेने, वॉट कॅच, जबरदस्त असेल टिपले अफलातून कॅच ऑफ द मॅच. रुपेश बोल होते डाऊन द बॉल, कव्हर्सला रनिंग झेल टिपण्यात आलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु फलंदाज होईल बाद. पांडुरंगाला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. तर गोष्टी विसरू शकणार नाहीयेत आपण. आणि कपलातून खेळ दोन्ही टीमचा पाहायला मिळतोय. 14 बॉल 28 धावांची गरज होती आणि आता विजयासाठी 13 बॉल शिल्लक आहे. 28 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल फार निर्णायक असणार आहे या मॅच मध्ये. नाना शीत मैदानामध्ये दाखल होतात. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला आपण पाहतो नाना शीत. गोलंदाज सज्ज जयेश, शेवटचा बॉल 13 बॉल 28 ची गरज. अकोटप्पाचा बॉल क्रॉस पाटे स्ट्रोक करायचा होता, संपर्क नाहीये. स्पॉट कडे पाहत राहिले. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि आता विजयासाठी येणारे 12 बॉल 28 धावांची गरज. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये काही मिनिटांचा. खेळाडू बसतील पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजे च्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
मास्टर अत्यंत सुंदर असं गीत साईबाबांचं आपण पाहतो या सत्रामध्ये. सन्मान दक्ष लहाणे यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या दक्ष 12 बॉल आणि 28 धावांची गरज या मॅच मध्ये. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायत, अनुभवता. आणि आता या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना जरूर मिळेल या 2 षटकानंतर. जय हनुमान ढोके की कासगाववाडी या मॅच मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. 12 बॉल 28 धावांची गरज. गोलंदाज परेश भोईर कासगाव या गावाकडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. या एंडने फुल टॉस बॉल लॉब केलाय, क्षेत्ररक्षक झेल तिथे झाली आहे ड्रॉप. आणि आपण पाहतो सेकंडचा कॉल आणि या ठिकाणी कदाचित या धावा मिळू शकतील. जिथे 1 धाव सुद्धा मिळाली नसती तिथे मिळाला एकंदरीत 6 धावा. 2+4 दैव बलवंतर म्हणावं लागेल टीम कासगाववाडीचा. होते असं नव्हतं केलं जय हनुमान ढोके टीमने. परेश भोईर स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत आणि संघावरती सुद्धा नाराज आहेत. ज्यांनी मात्र आपण पाहिला अगदी आपण पाहतो निकेतने झेल घेण्याचा प्रयत्न केला असेल, ड्रॉप झाली. तिथे 1 धाव होणं कठीण होतं. थ्रो पैकी झाली तिथे 2 धावा होणं कठीण होतं. आणि त्यानंतर मात्र थोडंसं चुकीचं वर्तन पाहायला मिळालं. प्रदीप भोईरने फेकलेला थ्रो तिथे आला एकंदरीत 4 धावा. टीमची टोटल 34 धावा धाव फलकावरती आहेत. फलकावरती ऍड होत आहेत. चला डीजे मास्टर हॅलो चेक हॅलो चेक. फलंदाजा ठिकाणी बाद झालाय आणि काही गरज नव्हती. आणि आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. डीजे मास्टर थोडीशी सेटिंग एक सिंगल आली आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय. थोडासा व्होल्टेज इश्यू असल्या कारणास्तव या ठिकाणी सिंगल आली आणि सिंगलच्या जोरावरती धावसंख्या धाव फलकावरती आमचे स्कोरर आम्हाला सांगतात 36 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती आहे. वाईट बॉल पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी केला जातोय. वाईट बॉल अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील, लक्षात असू द्या. या ठिकाणी ज्या सूचना आयोजकांच्या येतात 36 धावा धाव फलकावरती येत. आता या अगोदर 35 होत्या, 36 एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल आणि 56 धावांची गरज आहे. आणि उर्वरित समीकरण आपण जर पाहिला तर चेंडू शिल्लक आहे 10 आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 10 बॉल 20 हे समीकरण या मॅच आहे. हो यावेळेस आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. चांगला फटका पाहायला मिळाला होता नाना शीचा आणि ते कसा मिळेल एकावरती समाधान व्यक्त करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतात परेश भोईर. षटक क्रमांक आपण पाहतो 4 मध्ये ते गोलंदाजी करतात. शेवटचे अंतिम काही चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल या षटकातील. 9 बॉल 19 धावांची गरज. मॅच अतिशय तुल्यबल आपल्याला पाहायला मिळते. कासगाववाडी बनाम जय हनुमान ढोके या 2 टीम मध्ये चालू असलेली ही अतितटीची लढत आहे. डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती
दोन्ही संघांसाठी आहे. ओ कोलबा डब्बाचा बॉल इथे आणि या 2 धाबा घेण्याचा प्रयत्न आहे. अगदी आपण पाहतो लेग बाईज 2 धाबा मिळतील. रुपेश भोईर चेंडू कलेक्ट करू शकले नाही. अगोदरच स्टंपवरती त्यांचा हात लागला. चेंडू मागे निघून गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळालाय. तर बॅटिंग करणाऱ्या कासगाव टीमला जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे. धाबा येत आहेत. धाबांसाठी धावपळ चालू आहे. मॅच मध्ये संघर्ष होतो आणि खऱ्या अर्थाने हा संघर्ष झाला सुद्धा पाहिजे. कारण मॅच महत्वाची इम्पॉर्टंट मॅच. फर्स्ट राऊंड मधील शेवटचा सामना आपण पाहतो एन्जॉय करतोय. हो यावेळेस कबाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. बॉल डीप मध्ये चाललाय. शतश वेगाने येतात. एक तर कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. दुसरी धाव सुद्धा भरधाव वेगाने कंप्लीट होते. प्रत्येक बॉलवरती धावांची नितांत गरज आहे. 10 बॉल मध्ये 20 धावांचं इक्वेशन होतं. आता या मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटच्या काही बॉल वरती 7 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज. शेवटचा बॉल निर्णायक असेल. जर चौकार षटकार आला तर धावांमध्ये कमबॅक करू शकतो टीम कासगाववाडी संघ. या मॅच मध्ये शिरकाव करेल, डोकं वर काढेल या मॅच मध्ये, हे पाहणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाज सुद्धा तितका ताकदीचा आपण पाहतो समोर. परेश कायकर आहे. परेश भोईर याला तुम्ही पाहतात. बाप करा. हो लॉप केलं. फटका चांगला. क्षेत्ररक्षक लॉंगनला एक धाव घेण्यात आली आहे आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे सरकते. 6 बॉल आणि आता विजयासाठी 14 धावांची गरज आहे. मॅच मध्ये दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहतात. अंतिम सामना पहिल्या फेरीतील सेकंड राऊंडची मॅच यानंतर लगेचच होईल. आरके ग्रुप वालिवली वर्सेस प्रदीप 11 गावदेवी बेलवली. या 2 टीम मध्ये सुद्धा अतितटीची लढत. एक फ्रेंडशिप मॅच अर्थातच मैत्रीपूर्ण लढत. अतिश मस्कर विरोधात राजेश साळवे. आमचे भाऊजी सुद्धा या मॅच आनंद घेतात. इन ऍक्शन मध्ये तुम्हाला आरके ग्रुप वालिवली टीम मध्ये पाहायला मिळतील. 6 बॉल 14 धावांची गरज. चला अंपायर जास्त बेल या ठिकाणी खर्च होतोय. ढोके संघाला शेवटची वॉर्निंग असेल. लास्ट अँड फायनल वॉर्निंग. गोलंदाज रवी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. सहा बॉल 14 धावांची गरज आहे. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज आपण पाहतो. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. पहिला बॉल खोलवर टप्पाचा होता. त्याला अक्षरशः खोदून काढला. एक कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार येतो. नाना शीद आणि त्याच्या साथीने नवीन खेळाडू सतीश जो मात्र एक सिंगलने आता सध्या नॉन स्ट्राईक येईल. 5 बॉल आणि आता 13 धावांची गरज. नाना शीत कडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीम कासगाववाडी संघाला. परंतु रवी भोईर हा सुद्धा एक जबरदस्त फिरकीचं आक्रमण करणारा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म सीमर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी आपण पाहतोय. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे लाईन अप्रतिम पाहायला मिळाली आहे आणि कदाचित या ठिकाणी पूर्णपणे बीट करत असताना फलंदाज नाना शीदला प्रेशर क्रिएट केलं जाते. गोलंदाज रवी भोईरच्या माध्यमातून 4 बॉल 13ची गरज. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द विकेट. फलंदाज होईल बाद आणि परतावा लागेल नाना शीदला. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन.
नाशिद सारखा फलंदाज सुद्धा या ठिकाणी बाद झालेला आहे. 6 बॉल विजयासाठी आपण पाहिले तर तब्बल 14ची गरज होती आणि आता 3 बॉल शिल्लक आहेत. 13 धावांची गरज. लाईन चांगली आहे. हा सुद्धा डॉट बॉल आलाय. अफलातून कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे काही चेंडूचा खेळ बॅलन्स. शेवटचे 2 बॉल. 13 धावांची गरज. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चालला सीमा पार. आणखीन एक षटकार आपण पाहतो या इनिंग साठी आणि या मॅच मध्ये कमबॅक करते, वापसी करते टीम खासगाववाडी. शेवटचा बॉल शिल्लक असेल. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव येणारे 1 बॉल. 7 धावांची गरज आहे. 1 बॉल 7ची गरज. जर चेंडू वाईड न आला तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल टीम कासगाववाडी. या अगोदरचे 2-3 चेंडू डॉट आपण पाहिलेत आणि हा सुद्धा राहिलेला आहे डॉट जो गोलंदाजाच्या नावावरती. जय हनुमान ढोके संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड टीम कासगाववाडी. 6 बॉल 14 धावांची गरज होती. शेवटच्या क्षणाला षटकार देखील आला परंतु अगदी आपण पाहतोय सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. मी तर म्हणल्या मॅच मध्ये टीम कासगाववाडीची आणि तो सामन्यामध्ये पकड मजबूत केली ती जय हनुमान ढोके संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड अँड टफ लक टीम.